देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यावर पोहोचल्याची बातमी समोर येते आहे। याआधी आपण पाहिलं भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन हे वर्षा बंगल्यावर पोहोचले होते। त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी वर्षा या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहे। उदय सामंत हे शिंदेंचा निरोप घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले होते। त्यानंतर आता थेट फडणवीसच एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहे। खाते वाटपाबाबत चर्चा करणार असं समजतंय। गृह खात्याचा पेच राज्यात सध्या अडकलेला आहे असं बोललं जातंय, कारण शिवसेना गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं कळतंय आणि भाजपाला गृहमंत्री पद सोडायचं नाही आहे। त्याच अनुषंगाने आता ही बैठक होते, चर्चा होते, खाते वाटपाबाबत चर्चा करणार असं समजतंय। आणि आपण पाहतोय आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आज रात्री केंद्रीय निरीक्षक देखील मुंबईत पोहोचतील। उद्या बैठक आहे, गटनेता निवडला जाणार आहे भाजपाचा। त्यात आधी खाते वाटपाचा तिढा सुटावा असा महायुतीचा प्रयत्न असल्याचं दिसतंय। मात्र या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार पूर्णपणे सहभागी नाही आहेत। त्यामुळे फक्त पेच हा भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांमध्येच अडकल्याचं समजू येतंय। आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे, त्यांची काय चर्चा होते या दोघांची हे पाहावं लागणार आहे। खाते वाटपाबाबत चर्चा करणार असं सूत्रांकडून कळतंय। आताची ही ताजी बातमी आहे की एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत। आजच आपण दुपारी बघितलं एकनाथ शिंदे आता हे वर्षावर पोहोचले, ते आता सक्रिय झालेले आहेत। त्यांनी एक बैठक घेतली, त्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत। गिरीश महाजन हे आधीच वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन पोहोचलेले आहेत। आता परत देवेंद्र फडणवीस थेट बंगल्यावर पोहोचलेले आहेत, त्यामुळे याचा नेमका अर्थ काय याबाबत देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। खाते वाटपाचा तिढा सुटणार का या भेटीगाठीनंतर, या चर्चेअंती काही निर्णय होतो का ते पाहावं लागणार आहे। कारण आता अवघे 48 तास शिल्लक आहेत शपथविधी सोहळ्यासाठी, कारण कमालीचा सस्पेन्स महायुतीकडून ठेवण्यात आलेला आहे। मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार हे अद्याप कळलेलं नाही आहे। त्यामुळे भेटीगाठी होत आहेत आणि ही जी खलबतं होत आहेत त्यामुळे अनेक चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत। एकनाथ शिंदेंसोबत फडणवीस चर्चा करणार आहे, खाते वाटपाबाबत चर्चा होणार असं कळतंय। त्यामुळे ज्या खात्यासाठी शिवसेना आग्रही आहे ती खाती शिवसेनेला मिळतंय का, भाजपा सोडायला तयार होते का हे पाहावं लागणार आहे। कारण यंदाचा जो विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे त्यामध्ये भाजपा हा मोठा भाऊ ठरलेला आहे। 132 जागा भाजपाच्या स्वबळावर आलेल्या आहेत। त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री भाजपाचा असावा अशी भाजपा कार्यकर्त्यांची, नेत्यांची, आमदारांची इच्छा आहे। या संदर्भातले अधिक अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल जोडले गेलेले आहेत। महेंद्र, आता फडणवीस वर्षा बंगल्यावर पोहोचल्याचं समजतंय। संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन आधीपासून वर्षा बंगल्यावर पोहोचून आहेत। काय नेमक्या या बैठकीमागच्या चर्चामागचं कारण? देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आणि व्हावे ही भाजपची सर्वप्रथम इच्छा राहिलेली आहे आणि त्यानंतर त्यांचं जे बहुमत पाहिलं तर त्यांचाच दावा आहे तो म्हटला जातोय। मात्र उपमुख्यमंत्री पद म्हणून देवेंद्र एकनाथ शिंदे ते घ्यायला तयार नाही आहेत असं सूत्रांची माहिती आहे। त्यांना गृहमंत्री पद आहे ते हवं आहे, पण गृहमंत्री पद भाजप सोडायला तयार नाही आहे। याच गोष्टीसाठी या चर्चा आहेत त्या कुठेतरी चालू आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर अर्थमंत्र असेल ते अजित पवार यांनी ज्यांना मिळणार आहे अशी माहिती मिळते। पण एकंदरीत या सगळ्या ज्या खाते वाटपावर होणाऱ्या चर्चा आहेत त्या ह्या चर्चा होत असाव्या अशी शक्यता आहे, ती माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते संकटमोचक म्हणून गिरीश महाजन हे निभावताना दिसत आहेत। उदय सामंत हे शिंदेकडून या सगळ्या गोष्टींना फेस करतायत। तर या दोघांमध्ये ज्या होणाऱ्या चर्चा आहेत त्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे सांगितल्या जात आहेत। आणि आता काही तांत्रिक अडचणीमुळे महेंद्र जोईल यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, त्यांच्याशी संपर्क जोडण्याचा प्रयत्न करूयात। मात्र सध्याची जी ताजी अपडेट आहे ती आपल्याला देतात। देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत वर्षा बंगल्यावर, शिंदेंसोबत भेट घेणार आहे। उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी शिंदेंची नकार असल्याचं समजतंय, त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं या आग्रहाखातीर ही मागणी घेऊन देवेंद्र फडणवीस गेले असावे अशा चर्चा आहेत अशी सूत्रांची माहिती आहे।
त्यामुळे नेमकी काय चर्चा होतीये हे ज्यावेळेला अधिकृत या संदर्भातलं भाष्य कोणी करेल त्यावेळेला स्पष्ट होईलच। मात्र खाते वाटपाबाबत पेच सध्या राज्यामध्ये अडकल्याचं दिसतंय। गृहमंत्री पद शिवसेनेला हवंय आणि ते भाजपा सोडायला तयार नाहीये। त्यामुळे नेमकी शिवसेनेची काय मागणी आहे हे आपण सातत्याने बघितलं। शिवसेनेचे आमदार गृहमंत्री पदावर दावा करताना दिसले, मुख्यमंत्री पदावरही दिसले। मात्र आता शिंदेंनी याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे। आपण कुठेही आडकाठी येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे निर्णय घेण्यासाठी। त्यामुळे आता काय नेमकं घडामोडी होत आहेत ते पाहावं लागणार आहे। मात्र या भेटीगाठींमुळे चर्चा चांगल्या आहेत। दिल्लीनंतर ही पहिली भेट आहे ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि या दोनच नेत्यांमध्ये भेट होतीये। अजित पवार यात कुठेही नाहीये। या चर्चेतून काय मार्ग निघतो का ते पाहावं लागणार आहे। कारण उद्या भाजपाची महत्त्वाची बैठक आहे। केंद्रीय निरीक्षक मुंबईत पोहोचतील, गटनेता निवडला जाणार, प्रतोद निवडला जाणार आहे। त्यामुळे त्याआधी जो खाते वाटपाचा तिढा आहे तो सोडवण्यावर या महायुतीच्या पक्षश्रेष्ठींचा भर असल्याचं दिसतंय। त्यामुळे या चर्चेअंती पेच सुटतो का, समन्वय साधला जातो का आणि एकमत होतं का हे पाहावं लागणार आहे। तडजोडीसाठी कोणता पक्ष आता तयार होतो तेही पाहावं लागणार आहे। कारण 3 पक्ष आहेत आणि यंदा महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं आहे। त्यामुळे दावेदारी देखील वाढलेली आहे आणि मंत्रिमंडळासाठी देखील स्पर्धा आपल्याला प्रचंड असल्याचं पाहायला मिळालं होतं। भेटीगाठी आमदारांकडून घेतल्या जात होत्या। सागर निवासस्थानी इच्छुकांची रांग लागली होती। त्यानंतर आता पेच जो फसलेला आहे तो म्हणजे गृहमंत्री पदाचा। शिंदे हे उपमुख्यमंत्री पदासाठी तयार नाही आहेत असं कळतंय। त्यांना गृह खातं हवंय, गृहमंत्री पद हवंय आणि ते भाजप सोडायला तयार नाही आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये जी चर्चा सुरू आहे, नेमकी काय चर्चा आहे याबाबत अद्याप काही कळू शकलेलं नाहीये। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा सुरू असल्याचं समजतंय। सत्ता स्थापनेपूर्वी या घडामोडींना वेग आलेला आहे। फडणवीस आणि शिंदे यांच्यातील बैठक सुरू झालेली आहे। आपण बघितलं काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत वर्षा बंगल्यावर। त्यानंतर आता चर्चा सुरू झालेली आहे। नेमकी किती वेळ ही चर्चा होते आणि या चर्चेनंतर काही मार्ग निघतो का पाहावं लागणार आहे। कारण 48 तास शपथविधीला उरलेले आहेत, त्याआधी हा पेच सोडवायचा आहे। वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आणि बैठकीला देखील सुरुवात झालेली आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। हा ताफा देवेंद्र फडणवीसांचा वर्षा बंगल्यावर जातानाचा आणि आता ही बैठक सुरू झाल्याचं समजतंय। सत्ता स्थापनेचा मंत्रिमंडळामध्ये खाते वाटपाचा काय फॉर्म्युला ठरतो याबाबत उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचलेली आहे। त्याबाबत अधिकृत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे सस्पेन्स कायम आहे। जे चित्र आहे ते 5 तारखेला स्पष्ट होणार का की 5 तारखेलाही काही वेगळा सस्पेन्स पाहायला मिळतो याबाबतही आता वेगवेगळ्या चर्चा होत आहेत। कारण भाजपा पक्षाची अशी ओळख आहे, धक्कातंत्र वापरण्यासाठी भाजपा पक्ष हा प्रचलित आहे। त्यामुळे काही धक्कातंत्र देखील भाजपाकडून वापरलं जातं का। कारण ज्या वेळेला बंड झालं होतं शिवसेनेमध्ये, एकनाथ शिंदेंनी उठाव केला, त्यानंतर जे धक्कातंत्र भाजपाकडून वापरण्यात आलेलं होतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। यावेळीला काही असं होतं का तेही पाहावं लागणार। याबाबत चर्चा करण्यासाठी माझ्या सहकारी नयन कार्यकर जोडल्या गेले आहेत। नयन, काय या बैठकीमागचं कारण असावं? कारण आता थेट फडणवीस पोहोचलेले आहे आणि दिल्ली नंतरची ही त्यांची पहिली भेट समजली जाते। काय या मागचं कारण? नक्कीच आपण बघू शकतो की ही संध्याकाळपासून जो बैठकीचा सिलसिला चालू झालेला आहे, याच्या आधी एकनाथ शिंदेंकडे गिरीश महाजन गेलेले, ज्यांना भाजपचे संकटमोचक असं समजलं जातं। कालही त्यांनी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंची भेट घेतली। त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या असतील असं मानलं जात होतं। एकनाथ शिंदे नाराज नाहीत असं त्यांच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे। परंतु आता आपण ज्या प्रकारे घडामोडी बघत आहोत, जेवढ्या फास्ट घडामोडी होत आहेत त्या बघता सगळंच अलबेल
पोहोचलेलं आहे महायुतीत असं म्हणता येणार नाही, कारण की खाते वाटपावरून कुठेतरी घोडं अडलेलं असं दिसून येत आहे. कारण की कालपर्यंत शिंदेकडून गृह मंत्रालयाची मागणी करण्यात येत होती आणि गृह मंत्रालयावरून त्यांना मनवण्यात कुठेतरी भाजपला यश आलेलं दिसून आलं. परंतु आता आज जी माहिती आली त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेकडून पुन्हा अर्थ खात्याची मागणी करण्यात आल्याचं समोर आलं. त्याच्यावरून कुठेतरी घोडं अडल्याचं दिसून येते, कारण की जी खाते वाटप आहे त्याच्यामध्ये अजित पवार गटाला सुद्धा सन्मानजनक पद मिळाली पाहिजे असं त्यांची सुद्धा मागणी आहे. आणि आज भुजबळांनी सुद्धा स्पष्ट केलेलं की आमचा पक्ष जो आहे दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे, त्यामुळे आम्हालाही शिवसेनेला मिळतील ती खाती मिळायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जे खातं आहे अर्थ मंत्रालय, ते अजित पवार सोडतील असं कुठेही वाटत नाही. त्याच्यामुळे कदाचित अर्थ मंत्रालयावरून घोडं अडलं असेल आणि यासाठीच आता पुन्हा हे भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. एकनाथ शिंदेना भेटायला आता स्वतः फडणवीस वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत. अजित पवार सुद्धा त्यांची मीटिंग घेणार आहेत, भेट घेणार आहेत असं कळतंय. कारण की उद्या जी भाजपची बैठक होणार आहे ती सगळ्यात महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये भाजपचे जे निरीक्षक आहेत निर्मला सीतारामन त्यांच्या समोर ही बैठक होणार आहे आमदारांची सगळ्या, आणि तिथे भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. आणि त्याआधी या सगळ्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे, कारण की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोपर्यंत ठरत नाही त्यामुळे त्याच्या पुढची जी खाती आहेत, त्याच्या पुढची जी मंत्रालय आहेत त्यांचा निर्णय होणं कठीण राहील. त्याच्यामुळे आजच्या रात्रीमध्ये या सगळ्या घडामोडी कडे लक्ष ठेवावं लागेल, कारण की आता आज खास करून आज फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता काय चर्चा होते ते बघणं महत्वाचं असेल. कारण की एकनाथ शिंदेकडून अजूनही कोणत्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाहीये. एकनाथ शिंदे आजारी होते, त्याच्यामुळे त्यांनी ठाण्यातच होते बराच वेळ. त्याच्यानंतर त्यांनी वर्षावरती पुन्हा कामकाजासाठी ते आले आणि त्याच्यानंतर पुन्हा हा बैठकीचा सिलसिला सुरू झालेला आहे. आणि आता थोड्याच वेळात आपल्याला कळेल, जेव्हा जर का फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली तर आता थोड्याच वेळापूर्वी किरण पावसकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आमच्यासाठी अनेक खाती महत्वाची आहेत, परंतु महायुतीमध्ये जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल त्यांनी सुद्धा सांगितलेला आहे. परंतु जो फॉर्म्युला समोर आलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितलंय की भाजपच्या खात्यात जवळपास 20 ते 22 मंत्रालय जातील आणि शिवसेनेकडे 10 ते 12 जाण्याची शक्यता आहे आणि अजित पवारांकडे 8 ते 10. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुठले मंत्री निवडले जाऊ शकतील, कारण की काही मंत्र्यांच्या नावाला सुद्धा भाजपचा विरोध आहे. शिवसेनेच्या 2-3 अशी नावं आहेत ज्याला भाजपने विरोध केलेला आहे. या सगळ्या गोष्टींवरून सुद्धा कुठेतरी चर्चा अडलेली दिसून येते. जी, मात्र ज्या वेळेला आपण बघितलं की ज्या वेळेला सरकार सत्ता पलट झाली होती त्यावेळेला कमालीचा सस्पेन्स होता, ज्या गोष्टी माध्यमांमध्ये सुरू होत्या त्या उलटच झालं होतं. धक्कातंत्र वापरण्यात भाजपाची ओळख आहे, वापरतो. यावेळेला पण तसं काही होऊ शकतं का? काय संभावना वाटतेय? धक्कातंत्राबद्दल बोलायला गेलं की तर भाजपकडून धक्कातंत्राचा वापर केला जाऊ शकतो, कारण की आतापर्यंत ज्या घडामोडी आपण बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी असं दिसून आले की याच्या आधी शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते. एकनाथ शिंदेच्या सगळ्याच नेत्यांकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी खूपच लॉबिंग केली गेली. आपण बघितलं राज्यभरात त्याच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लावले गेले. एक प्रकारे भाजपवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु या सगळ्याला कुठेतरी भाजपने पुरून उडल्यासारखी सिच्युएशन तयार केली आणि त्यानंतर कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन हे क्लिअर केलेलं की मुख्यमंत्री पदासाठी मी रेसमध्ये नाहीये आणि भाजपचे वरिष्ठ जे आहेत दिल्लीमधून जो निर्णय होईल तो अंतिम असेल आणि तो त्यांना मान्य असेल. त्याच्यामुळे धक्कातंत्राचा वापर इथे नक्कीच झालेला आहे भाजपकडून, हे दिसून आलेलं आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतरही आणि पूर्ण सत्ता एक हाती मिळाल्यानंतरही अजूनही खाते वाटप आणि या सगळ्यावरून चर्चा अडल्याचं दिसून येते आणि या सगळ्या घडामोडी त्याचमुळे दिसून येतात. आणि आता आपल्याला या सगळ्यांकडे लक्ष ठेवावं लागेल की वर्षा बंगल्यावरती फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये नक्की काय चर्चा होते. जी, या संदर्भातले काय घडामोडी होतात, काय निर्णय होतो ते वेळेअंती कळेलच. तुर्तास धन्यवाद नयन आपण दिलेल्या या माहितीसाठी. ही फार महत्त्वपूर्ण भेट आहे, कारण 5 ते 6 दिवसांनंतर देवेंद्र फडणवीस आणि शिंदेमध्ये ही अशी भेट होती आहे. वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहे. सर्व समीकरण आता वेगवेगळे समोर येत आहेत. काय होऊ शकतं, कारण खातेवाटपाचा तिढा इथं निर्माण झाल्याचं समजतंय. हा तिढा सुटतो का तेही पाहावं लागणार आहे. फार महत्त्वाची ही घडामोड आहे आणि अजित पवार सुद्धा वर्षा बंगल्यावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तडजोडी केल्या जातात का
आणि कुठे समन्वय साधला जातो तीनही नेत्यांकडून तेही पाहावं लागणार आहे. फार महत्त्वाची ही घडामोड आहे, कारण आता 5 तारखेला शपथविधी होणार आहे. अवघे 48 तास शिल्लक राहिलेले आहे शपथविधीसाठी आणि उद्या भाजपाची फार महत्त्वाची बैठक आहे. विधिमंडळ गटनेता नेता निवडला जाणार आहे. त्यासाठी कोणाची निवड होते तेही पाहावं लागणार. मात्र जो सस्पेन्स आहे त्या सस्पेन्समुळे चर्चा फार रंगू लागलेल्या आहेत. सत्ता स्थापनेपूर्वी या राजकीय घडामोडी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दावेदारी केली जाते आहे. याआधी शिंदेंनी म्हटलं होतं की बा आपण कुठेही अडथळा निर्माण करणार नाही, मात्र आता शिवसेनेकडूनच अडथळा निर्माण होतोय का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय, कारण शिवसेना आग्रह सोडायला तयार नाही असं समजतंय. मात्र नेमकी चर्चा काय आहे, कारण माध्यमांमध्ये जी चर्चा सुरू आहे त्याच्या उलटं सुद्धा होऊ शकतं. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर गिरीश महाजन जेव्हा बाहेर पडतील, उदय सामंत बाहेर पडतील, त्यावेळेला ते माध्यमांना काही प्रतिक्रिया देतात का ते पाहावं लागणार आहे. या दृश्यांमध्ये आपण ताफा पाहू शकतो. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर पोहोचले आणि आता त्यांची शिंदेंसोबत बैठक सुरू झालेली आहे, चर्चा सुरू झालेली आहे. मंत्रिपदापेक्षा जनतेच्या कामं महत्त्वाची असल्याचं किरण पावसकर यांनी म्हटलेलं आहे. वेगवेगळे शिवसेना असो, भाजपा असो किंवा राष्ट्रवादीचे नेते असो, आमदार या संदर्भात वेगवेगळे दावे करतायत. त्यामुळे नेमकं काय चाललं काय पडद्यामागे त्या संदर्भात उत्सुकता आता शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. याबाबत शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली, त्यानंतर त्यांनी माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया याबाबतची दिलेली नाही आहे. सत्ता स्थापनेसाठी त्यांनी जो निर्णय भाजपाचे पक्षश्रेष्ठी घेतील तो मान्य असेल अशी भूमिका घेतली. त्यानंतर त्यांनी कुठेही याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली नाही. ते नाराज आहेत अशा चर्चा होत्या. या चर्चेवर सुद्धा त्यांनी पूर्णविराम दिला. त्यानंतर आता या सर्व ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्याचं नेमकं त्या पडद्याच्या मागे काय गोष्टी होत आहेत पडद्याच्या मागे त्या संदर्भात आता उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कारण सत्ता स्थापनेसाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे खाते वाटपाचा जो तिढा आहे तो सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून भेटीगाठी आणि घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. या हालचाली होत आहेत. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहे आणि चर्चा शिंदेंसोबत ते करत आहेत. त्यात 2-3 मुद्दे पाहायला गेलं तर ते फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे उपमुख्यमंत्री पद शिंदे घेतील का. उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी शिंदेंची नकार असल्याचं कळतंय. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री पदावर राहावं असा आग्रह देवेंद्र फडणवीसांचा आहे का, त्यासाठी ते गेले आहेत का. मात्र या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहे. शुभम, या भेटीगाठी आता वाढलेल्या आहेत. आपण पाहतोय भाजपाचे संकटमोचक आधी निरोप घेऊन गेले, त्यानंतर आता थेट फडणवीसांनाच जावं लागलंय का की ते स्वतःहून गेले. काय नेमका पेच फसलेला आहे, काय चर्चा सुरू आहे तिकडे. आपण पत्रकार म्हणून तिथे उभे आहात, काय सध्या बोललं जात आहे. श्रेयस, एक गोष्ट स्पष्ट होत आहे या ठिकाणी की गृह खात्यावरनच कुठेतरी महायुतीमधील शिवसेना आणि भाजप पक्षामध्ये खलबतं सुरू आहेत. या बातमीवर आता शिक्कामोर्तब होताना दिसून येत आहे. कारण की ज्या पद्धतीने गिरीश महाजन यांनी काल एकनाथ शिंदे यांची काल ठाण्यामध्ये भेट घेतली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आज वर्षावर आले. त्यांनी नियोजित ज्या बैठका होत्या शासकीय अशासकीय त्या देखील त्यांनी गेलेल्या आहेत आणि त्यानंतर गिरीश महाजन पुन्हा एकदा त्यांच्या भेटीला गेले आहेत. कुठेतरी गृह खातं याच्यामध्ये 2 भाग करून एक भाग फडणवीसांकडे आणि एक भाग जो आहे शिंदेकडे ठेवायचा अशी देखील चर्चांना आता उधाण आलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आधी गिरीश महाजन हे सागरवर गेलेत. सागरवरनं नंतर एकनाथ शिंदे यांची वर्षावर भेट घेतली. सुमारे पाऊण तास त्या ठिकाणी होते आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा उत्तर काय आहे किंवा यांच्यासोबतची चर्चा काय झाली हे त्यांनी सागर बंगल्यावर जाऊन परत फडणवीसांना सांगितले आणि आता थेट मीटिंग होने के बाद होने वाला है. लेकिन शिंदे साहब हो, अजित दादा हो या भाजपा, ये साथ में महायुति करके ही डिसीजन होगा. कोई नाराज नहीं, कोई यहाँ वहाँ गया हुआ नहीं है. लेकिन आप उपमुख्यमंत्री पद की शपथ को लेकर अभी भी स्पष्ट रूप से कह नहीं रहे हैं, यानी कि पेच कायम है. कोई भी पेच कायम नहीं है, कोई तकलीफ नहीं है. हम लोग उनके साथ में वहाँ रहने वाले हैं और जो डिपार्टमेंट मिलेंगे वो उसको न्याय देने वाले. सवाल एकदम सीधा है कि क्या शपथ लेंगे उपमुख्यमंत्री पद की 5 तारीख को एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे साहब डिसीजन होने के बाद शपथ लेंगे। डिसीजन तो होने दो। भाजपा की गठ नेता की जो मीटिंग है, सिलेक्शन है, वो तो होने दो। तब तक तो रुकेंगे ना आप? देवेंद्र जी तब आए, तक आप नौकरी छोड़ के नहीं जा रहे ना? नहीं हाँ, फिर अंदर। सवाल ये है कि अब देवेंद्र जी तक आए एकनाथ शिंदे जी को मिलने के लिए, किन मुद्दों पर चर्चा हो रही है? अभी चर्चा हो रही है, चालू है। वो ये तबीयत अच्छी नहीं, इसके लिए देखने के लिए वो आए हैं। उसमें कोई गंभीरता भी नहीं है, बट मिले नहीं थे, इसके लिए आज मिलने आए। कल मीटिंग होने के बाद आपके सामने रखा जाएगा कितने बजे राज्यपाल के पास जाने वाले। धन्यवाद। शिवसेना नेता किरण पावसकर माध्यमांशी बोलत होते त्यावेळेला त्यांनी या संपूर्ण ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर भाष्य केलं आणि कुठेच पेच अडलेला नाहीये। देवेंद्र फडणवीस हे शिंदेंची प्रकृतीची विचारणा करण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी आले असं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र चर्चा काही वेगळ्याच सुरू आहे। एकनाथ शिंदे नाराज आहेत का अशा ज्या चर्चा सुरू होत्या त्यावर आता पूर्णविराम देण्यात आलाय। या संदर्भात चर्चा करूया। माझे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहेत। शुभम, काय या भेटीमागचं कारण आता किरण पावसकर माध्यमांशी बोलत होते, ते म्हणाले की प्रकृतीची विचारणा करण्यासाठी फडणवीस आलेले आहेत। अर्थातच खुलेआम कोणी याबद्दल स्पष्ट वक्तव्य करत नाही आहे, पण कुठेतरी गृह खात्यावरनच हे सगळी कलबत मागील 3 ते 4 दिवसांपासून सुरू आहेत। याच्यामध्ये 2 भाग होण्याची शक्यता आहे, असा देखील एक अंदाज जो आहे तो समोर येताना दिसून येत आहे। आणि त्याचमुळे आता नेमकं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय चर्चा होते हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। शेवटचे 30 ते 40 तास उरलेले आहेत शपथविधीसाठी। आपल्याला माहिती आहे परवा संध्याकाळी शपथविधी होणार आहे, त्याची जय्यत तयारी देखील सुरू आहे आझाद मैदानावर। पण त्याआधी महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये काय अंतर्गत वाद आहेत का, समजा असतील तर ते कशा पद्धतीत सोडवता येतील, शिंदेच्या नेमका मनात आणि विचारात काय आहे आणि त्यावर तोडगा गिरीश महाजन हे काढण्यात यशस्वी झाले आहेत की नाही झालेले आहेत हे फडणवीस यांच्या भेटीनंतरच समजेल। आणि पुढील 2 ते 3 दिवसात सर्व गोष्टी स्पष्ट होताना दिसून येतील। शपथविधीमध्ये काही शपथ ज्या झाल्या त्याच्यामध्ये बदल देखील होण्याची शक्यता दाट आहे, अशी एक माहिती देखील समोर येत आहे। श्रेय, बरं शुभम, या निमित्तानं एक चर्चा आता थोड्या वेळ आधी निघाली होती। आपले सहकारी प्रतिनिधी होते महेंद्र, त्यांनी या संदर्भातली माहिती दिली। ती म्हणजे अशी की गृह खात्याचा आग्रह शिवसेना सोडेल, पण त्यांना मग त्या मोबदल्यामध्ये अर्थ खातं मिळावं असा आग्रह केला जातोय। ही पण एक चर्चा आहे, त्यात कितपत तथ्य आहे? अर्थातच एक मार्ग जो आहे तो मोकळा नाही होत आहे आणि त्याच्यानंतर अर्थ खातं हे जे आधीच अजित पवार यांना घोषित करण्यात आलेलं आहे की अजित पवार हेच अर्थमंत्री असू शकतात। त्यामुळे कुठेतरी या जसं जागा वाटपात संदर्भात जो तिढा दिसून येत होता तसाच आता मंत्रिमंडळामधील मंत्री पद वाटप आणि सोबतच खाती वाटप याच्यामध्ये देखील असाच पद्धतीने हा तिढा जो आहे तो दिसून येत आहे। नेमकं आता चर्चेनंतर काय होणार हे पाहावं लागेल। याबद्दल अधिकृतरित्या कोणी स्पष्ट वक्तव्य करतं का हे देखील पाहावं लागेल। मात्र एक गोष्ट नक्की आहे की महायुतीमध्ये कुठेच महायुती एकत्रितरित्या जे आहे शपथविधी घेणार आहे। सुमारे 21 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे आणि 2 उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असं 24 शपथविधी जे आहेत परवा संध्याकाळी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी होणार आहेत। 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील, एक शिवसेनेचा किंवा एक भाजपाचा किंवा एक राष्ट्रवादीचा, असं तर निश्चितच आहे। मात्र यामध्ये असं बोललं जातंय की उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी शिंदे तयार नाही आहेत, त्यासाठी त्यांची मनधरणी केली जाते। तर उपमुख्यमंत्री पदावर शिंदे आपल्याला पाहायला मिळतील का, त्याबाबत काय चर्चा आहे? एवढी मोठी संघटना आहे, एवढा मोठा पक्ष आहे, एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर इथपर्यंत समोर आलेला आहे। पण कुठेतरी केंद्रामध्येच असं ठरलं होतं की ज्याच्या जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री बसेल आणि सोबतच भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे देशात आणि महाराष्ट्रात देखील मोठा आहे हे दिसून आलेलं आहे। त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस भाजप यांच्याकडेच जाईल। सूत्रांकडनं अशी नक्की माहिती आहे। चर्चा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात आहे, फक्त शिक्कामोर्तब होणं किंवा अधिकृत घोषणा होणं जी आहे ती बाकी आहे, ती उद्या संध्याकाळपर्यंत होऊ शकते। पण मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद त्यांना घ्यावंच लागणार आहे। एवढा मोठा पक्ष, संघटना आणि सरकारमध्ये एक वर्चस्व असण्यासाठी त्यांच्या खासदारांनी आणि आमदारांनी देखील असं सांगितलेलं आहे की उपमुख्यमंत्री पद हे आपल्याचकडे असलं पाहिजे, कारण की सरकारी संपूर्ण यंत्रणा हाताळण्यासाठी सोबत महायुतीमधील सर्व गोष्टी सुरळीत राहण्यासाठी
कोणाचं तरी वर्चस्व गरजेचं आहे आणि ते तुमचंच आहे एकनाथ शिंदे साहेब असं त्यांच्या खासदारांकडून देखील सांगण्यात जे आहे बैठकांमध्ये त्यांना येत होतं बरं. ते साताऱ्याला जाण्याच्या आधी. त्यामुळे उपमुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे घेतील. प्रश्न आहे तो मात्र गृहमंत्री पदाचा आणि अर्थमंत्री पदाचा, जो आता नवीन चर्चेमध्ये आलेला आहे. श्रेयस, बरं, शुभम असेच जोडलेले रहा. आपले सहकारी महेंद्र जोईल सुद्धा आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. ते या संदर्भातल्या घडामोडी वेळोवेळी पोहोचवत आहेत. महेंद्र, काय अपडेट आहे? खलबतं होत आहेत, काय अधिकची माहिती मिळते? नक्की श्रेयश, आता आपण पाहिलं असेल की किरण पावसकर यांनी जे सांगितलं की काही अलबेल नाही आहे, सगळं काही चर्चा होते. त्या चर्चेतूनच मार्ग निघणार आहे. अर्धा तास झाला आहे देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांची भेट घेतात. ते बैठक चालू आहे. आतमध्ये नेमकी चर्चा काय होते हे पाहणं थोड्या वेळाने आपल्याला समजेल आणि क्लिअर होईल. मात्र ऊर्जा, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खाते हे शिवसेनेकडे असणाऱ्या या शिवसेनेच्या मागण्या आहेत. मात्र कुठे घोडं अडलंय हे पाहणं आता महत्त्वाचं असणार, कारण गृहमंत्रीपद हे एकनाथ शिंदे मागतायत. कारण कुठेतरी एक वर्चस्व राहावं हीच त्यांची मागणी आहे आणि ते गृहमंत्रीपद सोडायला भाजप तयार नाही आहे. भाजप मुख्यमंत्रीपदासहित गृहमंत्रीपदही मागतंय. आता त्यानंतरच जे काय गोष्टी आहेत त्यांच्या त्या चर्चेतूनच सुटतील. कारण एकंदरीत आपण पाहिलं असेल एकनाथ शिंदे यांनी भाजप जो निर्णय घेईल नरेंद्र मोदी आणि अमित शहा तो त्याला पूर्ण पाठिंबा असेल. मात्र यानंतर जे काय आपण घडामोडी पाहिल्या त्या सगळ्या घडामोडी नाराजी दिसून आली. आता एकंदरीत या सगळ्या गोष्टींमध्ये संकटमोचन गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली. काल रात्री ते गिरीश ठाण्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ गेले. त्यानंतर उदय सामंत आणि यांची आज भेट झाली आहे. आता त्यानंतर उदय सामंत हे सागर बंगल्यावर पोहोचले. सागर बंगल्यानंतर ते पुन्हा वर्षा बंगल्यावर आले आणि दोघांची भेट घडवून दिली आहे. आता वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. दोघांच्या भेटीत आता काय चर्चा निघते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. श्रेयस, नाही, मात्र यात महत्त्वाचा मुद्दा असा ठरतो महेंद्र, ते म्हणजे की या सर्व जी खलबतं होत्या जवळजवळ मला वाटतं अर्धा तास झाला आहे. आपण दाखवतोय ती बातमी की फडणवीस पोहोचलेले आहे, आपल्या सागर बंगल्यावरून निघाले आणि वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहे. आता किती वेळ ही बैठक चालेल? कारण अजित पवार हे सुद्धा पोहोचतील असंही कळतंय. त्या संदर्भात काय माहिती मिळते? श्रेष, पाहायला गेलं तर सागर बंगल्यावरती अनेकांच्या इच्छुकांच्या भेटीगाठी होत्या चालू. त्यात ज्या ते गिरीश महाजन इतक्यात येतात आणि त्यांची भेट होते. मात्र गिरीश महाजन लगेच निघून जातात आणि ते थेट वर्षावर येतात. त्यानंतर मागच्या दरवाजानी, सागर बंगल्याच्या दरवाजानी जे आहेत ते देवेंद्र फडणवीस हे निघून थेट वर्षा बंगल्यावर येतात. यानंतर ज्या घडामोडी आहेत त्या कुठेतरी सकारात्मक दिसून येत आहेत असं म्हणायला पाहिजे. कारण एक जे काही संकटमोचनचं काम गिरीश महाजन करतायत त्याला कुठेतरी फळ येत आहे असं दिसून येत आहे. कारण या सगळ्या गोष्टी आहेत त्या सकारात्मक बाबीने पाहिल्या तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट होते, चर्चा होते आणि तेच महायुतीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि पुढची जी प्रक्रिया आहे ती सोयीस्कर होईल. त्यामुळे 5 तारखेला शपथविधी आहे आणि शपथविधीच्या अगोदर गटनेतेपदाची भाजपची जी उद्या आहे ती बैठक होणार आहे. त्यामध्ये गटनेतेपदाची निवड होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे गटनेतेपदी असतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र ही चर्चा ही आज होणं गरजेचं होतं. कारण परवा 5 तारखेला शपथविधी आहे आणि शपथविधीपूर्वी ह्या सगळ्या पेच आहे तो सुटला पाहिजे. जी महेंद्र, मी जरा थांबवतो. शुभम उमाळे आपले सहकारी आणि प्रतिनिधी सोबत आहेत फोन लाईनवरून. त्यांच्याशी चर्चा करूयात की अजित पवार आता यांना साथ घातली जाते का की त्यांनी अर्थमंत्रालय सोडावं आणि ते अर्थमंत्रालय शिंदेंकडे जाऊ शकतं का? शुभम, या संदर्भात काय समीकरण जुळू शकतं का? काय वाटतं? श्रेयस, अर्थातच याबद्दल असं नाही होऊ शकत. अजित पवार यांना अर्थमंत्री पदावरनं मागे घेण्यासाठी इच्छा जी आहे ती अशी व्यक्त नाही होऊ शकत. कारण की आधीच बोलणं जे आहे ते झालेलं आहे. थेट दिल्लीमध्ये देखील याबद्दल बोलणं झालं होतं. अजित पवार यांनी 4 महत्वाचे मंत्रिपद जी आहेत ती स्वतःकडे मागितली होती. त्यामुळे अजित पवार यांना अर्थमंत्री पदावरनं मागे घेण्यासाठी नाही काही तडजोड होऊ शकत. अजित पवार ही मागणी जी आहे मान्य नाही करणार. अर्थातच गृहमंत्री पदावरनं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शिवसेना भाजपमध्ये होत्या त्यावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कोणत्याच दृष्ट्या अजित पवार भविष्यामध्ये अर्थमंत्री पदावरनं माघार घेताना महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील राजकारण्यांना नाही
काय करताना नाही दिसून येऊ शकत. श्रेयस. बरं, पण थोड्या वेळ आधी आपण सुचवलं की मधला मार्ग काढला जाऊ शकतं, काहीतरी विभागणी त्या गृह खात्याची केली जाऊ शकते, तर तो मधला मार्ग काय नेमका असू शकतो, काय कळतंय त्याबाबत? अर्थातच मधला मार्ग निघू शकतो. 2 भाग जे आहेत ते होऊ शकतात, 2.5 वर्षासाठी होऊ शकतात, असा एक तर्क जो आहे तो देखील वर्तवण्यात येत आहे. दुसरं म्हणजे यामध्ये अजून नेमकं शासकीय दृष्ट्या अजून काय काय शक्य आहे यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्यावर काही मार्ग असेल का किंवा अजून काही उपाय असू शकतात का, अजून काही ऑप्शन्स असू शकतात का, यावर चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता आहे. श्रेयस. जी, या संदर्भातल्या वेळोवेळी अपडेट देतच राहा. महेंद्र जोहिल सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. शुभम, आपलं सुद्धा धन्यवाद. या संदर्भातले अपडेट देत राहा.